ग्रामपंचायत परिसरातील कॅनिंगमध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये हाणामारी झाली होती। परिसरातून दगडफेकीची देखील तक्रार आहे। तर कॅनिंगमध्ये झालेल्या चकमकीत एक मीडिया कर्मचारी देखील जखमी झालाय। पश्चिम बंगालच्या खरं तर इटखोला या ग्रामपंचायत परिसरातील ही घटना आहे। कॅनिंगमध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये हाणामारी झाली आहे। परिसरातून दगडफेकीची देखील तक्रार आहे। कॅनिंगमध्ये झालेल्या चकमकीत एक मीडिया कर्मचारी जखमी झाल्याची माहिती कळते। कॅनिंगमध्ये झालेल्या चकमकीत एक मीडिया कर्मचारी देखील जखमी झालाय। पश्चिम बंगालच्या इटखोला ग्रामपंचायत परिसरात हा संपूर्ण प्रकार घडलाय। कॅनिंगमध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये हाणामारी झाली आहे। परिसरातून दगडफेकीची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। तर कॅनिंगमध्ये झालेल्या चकमकीत एक मीडिया कर्मचारी देखील जखमी झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, आपण पाहतोय पश्चिम बंगालच्या इटखोला ग्रामपंचायत परिसरात दगडफेकीची घटना घडली आहे, काय या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज पार पडताना पश्चिम बंगालमधील इटखोला ग्रामपंचायत परिसरामध्ये टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे। आणि या हाणामारी दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक सुद्धा करण्यात आल्याची पोलीस सूत्रांची माहिती समोर येत आहे। आपण स्क्रीनवर पाहू शकता की कशा प्रकारे त्या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणं सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना शांत केलेलं आहे। यामध्ये एक मीडियाचा कर्मचारी सुद्धा जखमी झाला आहे वार्तांकन करताना, अशी माहिती मिळत आहे। एकंदरीत पाहता पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान झालेलं आहे। देशभरामध्ये जे मतदान होतं त्यापैकी एक पश्चिम बंगालमध्ये होत असतं आणि यावेळेच्या मतदानाला हिंसक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते। तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते हे एकमेकांसोबत भिडलेले आहेत। त्यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली होती आणि त्याचं पर्यवसन हे हाणामारीमध्ये झालेलं। यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला, एक मीडियाचा कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याचं समोर आलेलं आहे। ते एकंदरीत पाहता या सर्व परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।